तिथे काही मीटिंग नव्हती, काही नव्हतं. आदरणीय पवारसाहेब विधान भवनला गेले आणि ते चालत परत येताना आमदारांनी सांगितलं की त्यांना काही बोलायचं. तिथे सगळ्यात जवळ जे कॅबिन होतं तिथे ते योगायोगाने हे कॅबिन होतं आणि असे काही फिक्स्ड कॅबिन्स नसतात विधान भवनमध्ये. आणि त्या कॅबिनमध्ये पवारसाहेब गेले. त्या आमदारांचं काही बोलणं होतं, ती चर्चा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची गाठीभेटी झाल्या. काही एक दोन कामं होती ती सांगितली आणि पवारसाहेब गाडीत बसले आणि घरी निघून गेले. आम्हाला कुणालाही एक झालेलंही माहिती नाही आणि खरं तर आम्ही त्याला फार महत्त्वही दिलं नाही, कारण आम्हाला म्हणजे एक आमदारांसाठी साहेब कुठेतरी बसले तर योगायोगाने ते शिंदेसाहेबांचं ऑफिस निघालं. शिंदेसाहेबांचाही मनाचा मोठेपणा, कारण का शेवटी ते एका मोठ्या पदावर आज आहेत आणि त्या मोठ्या पदावर असताना कॅबिनेट चालू असताना ते खाली आले. पवारसाहेबांना दोन शब्द बोलले आणि परत कॅबिनेटला गेले. आणि हे अगदी कॅज्युअली झालेली एक घटना आहे. आणि मीही काल संजय राऊत साहेबांना फोन करून सांगितलं काय घटनाक्रम झाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे गैरसमजाने कोणीतरी कदाचित राऊत साहेबांना चुकीची माहिती दिली असेल, त्याच्यामुळे ते काल बोलले असते. त्याचं उत्तर तेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. कारण जी घटना झाली ही सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचबरोबर ही जी घटना झाली त्याच्याबरोबरच्या ज्या गोष्टी आहेत त्या राऊत साहेबांना मीच काल स्वतः फोन करून सांगितलेल्या आहेत. आणि तो घटनाक्रम इतका कॅज्युअली आणि झाला संघाने की ते म्हणजे इतकं ते म्हणजे मला आश्चर्य वाटलं. त्याची बातमी पण झाली. त्याच्यात बातमी करण्यासारखं खरंच काही नव्हतं. हो, मी अर्थात ते मिसअंडरस्टँडिंग कसं होतं, काही काही गोष्टीनं म्हणजे आउट ऑफ स्टॉर्म इन अ टी कप असं येते की एखादी घटना झाली जी कदाचित कोणाच्या ध्यानीमनी आली नसती, त्याची एवढी मोठी बातमी झाली आणि त्या बातमीतून कदाचित त्यांच्या मनात गैरसमज झाले असतील, ते दुखावले गेले असतील आणि जेव्हा त्यांना वास्तव कळलं तेव्हा दुखवण्याचा प्रश्नच नव्हता. एक प्रश्न असा आहे की म्हणजे जेव्हा अजित पवार तुमच्या पक्षातून गेले होते आणि त्यानंतरच्या एक साधारण 15 ते 20 दिवसातच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्यांचे काही आमदार हे अजित पवारांना भेटले होते त्यांच्या दालनात. पण तेव्हा तुमच्या पक्षावर कोणाची टीका नाही. कसं आहे, ही गोष्ट खरी आहे की माननीय उद्धवजी आणि त्यांची सगळी टीम ही दादा जेव्हा आम्हाला सोडून NDAत गेला त्याच्या 17व्या दिवशी उद्धवजी जाऊन दादाला भेटून आले होते. हे वास्तव आहे, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. पण असं आहे, मी असा त्याचा अर्थ काढला की उद्धवजी हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तेव्हा आमदारही होते ते, आणि दादा हे उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे एका संविधानिक पदासाठी शुभेच्छा देणं हे मला काही त्याच्यात गैर वाटलं नाही. आणि ठीक आहे ना, तेवढं म्हणजे आम्ही ते समजून घेतलं. त्याचं कारण असं की ठीक आहे की म्हणजे दादाने एक निर्णय घेतला होता तो आम्हाला अयोग्य वाटला. आणि ज्या पद्धतीने त्या घटना झाल्या होत्या तेव्हा म्हणजे जसं आदरणीय पवारसाहेबांना एका अध्यक्षपदावरनं ज्या पद्धतीने काढलं होतं तेव्हा आम्हालाही तो धक्काच होता ना. पण ठीक आहे, उद्धवजी काही महाराष्ट्राच्या हितासाठीच कदाचित भेटायला गेले असतील असं आम्ही आमच्या मनाची समजूत काढली आणि आम्ही काही बोललो नाही. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे या मताची मी आहे आणि हे संस्कार आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेले. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्या पक्षातील काही खासदार 5-6 खासदार अस्वस्थ आहेत असं त्यांनी दावा केलेला आहे. तुमची प्रतिक्रिया? खरं तर रेवतीच्या लग्नासाठीच पृथ्वीराज बाबा आले होते, तेव्हाच माझी त्यांची भेट झाली. त्याच्यानंतर आमच्या कुठल्या खासदारांची त्यांची कुठली भेट झाली आणि कोण त्यांना अस्वस्थ वाटलं, कारण का मी आमच्या सगळ्या खासदार खरं तर आम्ही सगळे 8 जण एक कुटुंब म्हणून काम करतो. रोज कुठल्या ना कामानिमित्त कशानिमित्त आम्ही 8 जण अखंड एकत्रच असतो. आम्ही आमच्या फॅमिलीज काही ना काहीतरी कामं, कोणाचा प्रवास, काही ना काहीतरी चालूच असतं. त्यामुळे आम्ही 8 ॲज अ युनिट. मला तरी वाटत नाही की पृथ्वीराज बाबांना आमच्यापैकी कोणी भेटलं आहे, पण अर्थातच ते या राज्याचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या कानावर काही गोष्ट आली असेल
तर माझी नैतिक जबाबदारी आहे की मी त्यांना फोन केला पाहिजे आणि विचारलं पाहिजे की काय झालं आहे. आणि आमचे 6 खासदार जे एक तर आमच्या पक्षात कोणी नाराज नाही आणि आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो, त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाऊन एक तर कोणी नाराज नाही आणि असला तरी तो बाहेर जाऊन बोलणार नाही. नाही, एक प्रश्न विचारतो, तुम्ही सत्तेत जाताय का? मी तुम्हाला सांगू, गेले 12 वर्ष माझा शपथविधी तुम्ही करता. म्हणजे माननीय मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून माझ्याबद्दल चर्चा त्याला 12 वर्ष होते. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतं की 12 वर्ष तुम्हाला कसा काय कंटाळणे आला हा प्रश्न विचार. पण तुमची काही चर्चा होते की भाजपसोबत तुम्ही सत्तेत जाणार आहात का? काही आमच्याशी कोणी बोलत नाही आहे, आम्ही कुणाशी बोलत नाही. हा विषयच नाही, म्हणजे चर्चेलाच तो विषय आमच्यात नाही. तुम्ही टी व्हीवर आणि वर्तमानपत्रात अनेक वेळा बघते आणि मला गंमती वाटते. तुमचे जे सोर्सेस आहेत ते सोर्सेस कुठून या गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात माहिती नाही, पण ठीक आहे. आदरणीय पवारसाहेबांनी अनेक वर्षापूर्वी एक गोष्ट मला सांगितली होती, चांगलं किंवा वाईट आपली बातमी चालते याचा अर्थ नाणं आपलं अजून खणखणीत आहे. त्यामुळे असा मी विचार करते आणि पुढे जाते. मर्जरच्या संदर्भात काही चर्चा सुरू आहे, कारण वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत. त्याचं एकदा तुम्ही बोलून टाकलं म्हणजे सोपं आहे. कुठल्या मर्जरबद्दल? एनसीपी अजितदादा पवार पक्षासोबत आणि तुमचा पक्ष याच्यामध्ये मर्जर संदर्भात काही चर्चा सुरू आहे का? माझ्यापर्यंत असली कुठलीही चर्चा कालही नव्हती, आजही नाही. दादा असताना दादा, मी आणि जयंतराव आणि त्यांच्या पक्षातले काही नेते, आज मला कुठली उणीधुणी काढायची नाही, काही जुनं मला काढायचं नाही, कारण का मी वास्तव, आय लिव्ह द मोमेंट, त्या क्षणात. मी इतिहासात रमत नाही. त्याच्यामुळे दादा होता तोपर्यंत दादाची इच्छा होती, हे वास्तव आहे. दादाला आम्ही सगळे एक व्हावं ही दादाची अतिशय मनापासून इच्छा होती. आम्ही अनेक वेळा भेटलो होतो आणि आम्ही एकत्र येणार आणि पुढे काय करायचं हे आमचं आणि दादाचं ठरलं होतं. आता दादा आज नाही, त्याच्यामुळे मला तो विषय काढायचा नाही. माझा भाऊ आता गेला, त्याच्यामुळे मला त्या इतिहासात रमायचं नाही. आता आम्ही आमच्या मार्गाने, ते त्यांच्या मार्गाने. पार्थ पवार आणि सुरेंद्र पवार बोलत बाकी जे नेते आहेत त्यांच्याकडचे ते आता विलिनीकरणाला राजी झालेत, पवार साहेबांच्या भेटी घेत आहेत असं सांगितलं जातंय. काय सत्य आहे? आदरणीय पवारसाहेबांना कोणीही भेटलेलं नाही. प्रफुल्लभाई अनेक वेळा आमच्या घरी गेले 60-50 वर्ष येत आहेत, तसे ते कधीतरी येतात, कधी लपून छपून येत नाही. सुनील तटकरे एकदा आले होते, पण जसे सुनील तटकरे आले तसे भुजबळ साहेबही आलेले आहेत मागे. अनेक आमदार येतात, मकरंद पाटील येतात, कारण का आमच्यामध्ये ठीक आहे त्यांनी एखादा निर्णय घेतला, पण आम्ही आमचे कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंध म्हणजे रेवतीच्याही लग्नाला हे सगळेच आले होते, त्यांना आमंत्रणही होतं. भुजबळ साहेब आशीर्वाद द्यायला आले होते, मकरंद आलं, किती लोक आले होते. फक्त हसन मुश्रीफ आले नव्हते, बाकी सगळेच आले होते आणि सगळ्याच पक्षाचे लोक आले होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय 2-3 वर्षापूर्वी झालं, मी मूव्ड ऑन आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि आम्ही आमच्या घरामध्ये समाधानी आहोत आणि सुखी आहोत. एक मिनिट, काँग्रेसमध्ये देखील विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये सातत्याने चर्चा होतात, या संदर्भात देखील तुम्ही एकदा भाष्य करू नका. काय विषय? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा कुठेही विलिनीकरणच्या चर्चेत नाही. काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव आम्हाला नाही, आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलेला नाही. आणि आमचे आणि काँग्रेसचे अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. म्हणजे मी दिल्लीला आल्यावर दरवेळीच मी प्रियंका गांधींची वेळ मागते, शक्य असेल तर आम्ही नक्की भेटतो. महाराष्ट्रात काय चाललं आहे, राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती काय आहे राज्याची, याच्यावर अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा होते. अनेक JPCजमध्ये प्रियंकाजी आणि मी एकत्रही आहोत. त्याच्यामुळे मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्यामध्ये काय चर्चा झाली पाहिजे किंवा राहुलजींची मी वेळ घेते आणि त्यांच्याशी संपर्क साधून काय साधारणपणे राज्यात चाललेलं आहे किंवा देशात चाललं आहे याची चर्चा अनेक वेळा आमच्या सगळ्यांमध्ये होते. आमचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध आहेत. राहुलजीही रेवती आणि सारंगला देईल, आशीर्वाद देईल, असं खडके साहेब असतील, हे सगळे आले होते आणि त्याच्यामुळे आम्ही एक मित्र पक्ष म्हणून आम्ही कालही एकत्र होतो, आजही हो आणि उद्याही हो. बेस जो आहे तो पार्लमेंटरी सेशन आणि त्यात आणलेले बिल्स आहेत, डिलिमिटेशन म्हणा किंवा
जनरल रिझर्वेशन म्हणा किंवा आर्टिकल 130 चा जो अमेंडमेंट आहे तो आहे. आणि टीएमसी नंतर एकनाथ शिंदे आणि आता जेव्हा तुमच्या चर्चा होत आहेत तर तुमचा या सगळ्यांना कसं काय सपोर्ट असेल आणि काय हे मत असेल? एकतर महिला आरक्षणाचं बिल आम्ही एकमताने पास केलंय सगळ्याच पक्षांनी एकत्र. आणि आता डिलिमिटेशन कमिशन तर आता बसेलच, कारण का त्याची वेळही आली आहे. आता डिलिमिटेशनमध्ये एनडीएने आम्हाला एक प्रस्ताव दिला होता की 50% सीट प्रत्येक राज्यात वाढतील, असा जो प्रस्ताव केला होता. त्या प्रस्तावाला आम्ही सांगितलं आम्हाला लेखी द्या, कारण का त्याच्यानंतर आम्ही सगळे इंडिया अलायन्समध्ये चर्चा करू आणि त्याच्यातून निर्णय घेऊ आणि त्याच्यात सगळ्याच राज्यांना समान न्याय मिळेल असं भारत सरकारने आम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे जर सगळ्यांना न्याय मिळत असेल तर आम्ही चर्चेला बसायला तयार आहोत, असं आमच्या सगळ्यांची भावना आणि भूमिका होती. पण तसं ठोस काही केंद्र सरकारकडून आमच्याकडे अजूनही प्रस्ताव आलेला नाही. जर भविष्यात आला तर डिलिमिटेशन जर होणारच असेल तर ते सगळ्यांच्या संमतीने जे निर्णय प्रक्रियेत आहे आणि संविधानाच्या चौकटीत आहे त्याप्रमाणे व्हावं. आणि लोकसभेला जागा वाढवण्याचं पण तो प्रस्ताव ऑफिशियली आलेला नाही. जोपर्यंत ऑफिशियली येत नाही त्याच्यावर आम्ही कसं बोलणार, भाष्य कसं करणार? याशिवाय खासदार अस्वस्थ आहेत, हे काही खरं आहे का तुमच्या मते? खासदार अस्वस्थ आहेत. 8ही खासदार अस्वस्थ आहेत, कधी 4, कधी 2, कधी 3. म्हणजे मला असं विचाराल ना तर त्यातली गंमत पण निघून गेली. कारण आम्ही 8ही खासदार कालही एकत्र होतो, आजही एकत्र आणि उद्याही राहू. आणि आम्ही 8 खासदार जो काही निर्णय घेऊ, आम्ही 8 खासदार जो निर्णय घेऊ तो एकत्र 8 जणांतच असेल, तो 8 जणांचाच असेल जो काही निर्णय आहे. आणि आम्ही 8ही जण जिथे आहोत तिथे समाधानी आहोत. अहो विनोदजी आणि मी एका JPC मध्ये आहोत, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये आम्ही एकत्र आहोत. आम्ही आठवड्यातून 2 वेळा भेटतो. काल पण होती ती कमिटी मीटिंग, पण ते बिहारला इलेक्शनच्या प्रचारासाठी गेले. आज कदाचित होईल. आता 11 वाजता आहे माझी JPC. अहो मुंबईमध्ये JPC होती, ओबरॉय हॉटेलला, ट्रायडंटला होती. ट्रायडंटला 100 लोकांच्या समोर जयंत पाटील, मी, आदिती तटकरे पण होती. आदिती तटकरे, आदिती नलावडे, सुप्रिया सुळे, स्टेट बँक चेअरमन, बँक ऑफ बरोडा चेअरमन, सगळे त्या सनसेट रूममध्ये बसले होते. ती कुणालाही विचारा, तिथे GM पण होते ओबरॉयचे. 100 लोकांच्या समोर आम्ही भेटलो. काय त्याच्यात लपवायचं? काय गैर? अहो त्याच्यात गैर काय? जर एखाद्या सिनियर नेत्याला कोणी जाऊन भेटलं, त्याची तब्येत विचारली, त्याच्यात गैर काय? म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एक काळ असा होता. आता आमचा ना ठाकरेंचंच बघा ना, लांब कशाला जा. ठाकरेंचे आमचे इतके 6 दशकाचे कौटुंबिक संबंध, पण आमचं राजकारण वेगळं होतं. आता नवीन ट्रेंड असा झाला आहे दुर्दैवाने की वैयक्तिक संबंध आणि राजकीय मतभेद ह्याच्यात एक अंतर, म्हणजे त्या 2 वेगळे कंपार्टमेंट आहेत. असं का नाही माणसं जगू शकत? इतके वर्ष जगलो ना, महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये आहे ना तसं. मग आता काय प्रॉब्लेम आहे? काही डोंबिवलीचे नगरसेवक मारले, यांनी प्रथम डॉक्टरांना मारहाण केली, त्यानंतर ते त्यांना ह्याच्यात गुन्हा दाखल झाला, अटक झाली, ते रुग्णालयात गेले. आता कोर्टाने त्यांना सांगितलंय की त्यांना कोर्टात हजर करा. हे कशा प्रकारची डॉक्टरने मारहाण केली, काय म्हणताय? काहीच नाही यावरती बोलतोय राज्याची. ज्यांना मारहाण केली तो माणूस हॉस्पिटलमध्ये नाही आणि ज्यांनी केली तो हॉस्पिटल. अतिशय गलिच्छ. मला विचाराल तर त्या माणसाचा तातडीने सरकारने राजीनामा घेतला पाहिजे. कुठल्याही पदावर तो माणूस राहता कामा नये. गलिच्छ म्हणजे गलिच्छ. त्याला अटक झाली, पण त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे ठेवणं हे अयोग्य आहे. आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री, आता सेशन चालू आहे, त्यांनी एक स्ट्रॉंग मेसेज दिला पाहिजे की कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असेल, कुठल्याही, महाराष्ट्रात हे आम्ही खपवून घेणार नाही. पण काही अलीकडच्या काळात हे खूप वाढल्याचं पाहायला मिळतं. जरबच नाहीये. खासदार इकडून तिकडे गेल्यानंतर पत्रकारांना मारण्याच्या धमक्या देतात, डॉक्टरांना मारलं जातं, काल एका अधिकाऱ्यांना एका भाजपच्या नेत्याने मारलं गेलं. संधी दिला जात नाहीये, कायद्याचा धाक नाहीये, म्हणून हे सगळं घडतंय. दुर्दैव आहे. मला असं बोलायला आवडत नाही, पण दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये ही सत्तेची मस्ती जी आली आहे ना या लोकांना, ही लोक उतरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघाल
पीक ऑफ युअर ॲरेगन्स इज द बिगिनिंग ऑफ युअर डाऊनफॉल. हे खूप म्हणजे महाराष्ट्राची फार बदनामी होते. सेशनचा आज शेवटचा दिवस आहे. या सेशन मधून विरोधी पक्षांनी काय असं मिळवलं? कारण शेतकरी कर्जमाफी व्हावी यासाठी तुमची आंदोलनं झाली, पण प्रत्यक्षात जमिनीवर सेशन हे विरोधी पक्षाची जबाबदारी नसते. सेशन हे सत्ताधाऱ्यांचं काम करण्याचे. विरोधींनी व्यवस्थित विरोध केला. मी तुमच्या सगळ्या चॅनल्सवर सगळ्यांचा परफॉर्मन्स बघितला. म्हणजे जयंत पाटील असतील, आदित्य ठाकरे असतील, भास्कर शेठ असतील किंवा रोहित पवार असतील, मी जितेंद्र आव्हाड, मी सगळ्यांची भाषणं फॉलो केली सेशनमध्ये. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी प्रश्न मांडले. पण हे फसवाफसवी आणि हे जे पहिल्या दिवसापासून आमची मागणी होती की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा. सरसकट सोडा, कर्जच माफून नाही झालं. हे दुर्दैव. नाशिकमध्ये घटना समोर आली आहे. नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये एक आश्रमशाळेत एका मुलीनं बाळाला जन्म दिलेला आहे. ही सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला तर ती घटना आता समोर आली. मग इतके दिवस कसं काय बाहेर नाही आली ही बातमी? याची इन्क्वायरी झाली पाहिजे. तातडीने इन्क्वायरी झाली पाहिजे. हे एक्सप्लॉयटेशन आहे मुलींचं आणि हे वारंवार महाराष्ट्रात होतं. पिंपरी चिंचवड येथील मोशी जी आहे इमारत, ही दुर्घटना, तिथे अजून पण रेस्क्यू ऑपरेशन झोन आहे. अजून असे 14 जणांनंतर बाहेर काढायला 8 जण अजून अडकलेले आहेत. पण खूप डिस्क्रिपन्सीज या पूर्ण कन्स्ट्रक्शनमध्ये. मी तिथल्या सगळ्या प्रशासनाची कालही बोलले, आज सकाळी बोलले. आम्ही सगळे त्याचं मॉनिटरिंगही करतोय. आमचे तिथले सगळे स्थानिक सहकारीही तिथे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि आमची अपेक्षा आहे की तिथल्या स्थानिक जे कमिशनर आहेत, कलेक्टर आहेत, त्या सगळ्यांच्या प्रशासन फुल टाईम त्याच्यावर काम करत आहे. त्यामुळे आम्ही दर 2-3 तासाला आम्हाला रिपोर्ट्स येतात. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा म्हटलं की मिसळीचा अपमान आहे महाराष्ट्राचा. त्यावर आज ठाकरे देखील बोलले की हा कसा महाराष्ट्राचा अपमान होतो? आपली प्रतिक्रिया आहे. नाही, दुर्दैव जी घटना झाली. मी सेफ्टी ऑडिटबद्दल अतिशय संवेदनशील असते आणि अनेक वेळा मी माननीय गडकरी साहेबांनाही विनंती केलेली आणि तेही आम्हाला नेहमी आवर्जून सांगतात की सेफ्टी 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 म्हणजे सुरक्षितता. मग गाडीची असू दे, ट्रेनची असू दे, लोकांची असू दे किंवा प्लेन, ट्रेन, मोबिलिटी. पण सुरक्षिततेबद्दल माझं स्वतःचं मत आहे की मी मुख्यमंत्र्यांचंही उत्तर ऐकलं. पण ह्याचा मी त्या दिवशीही मागणी केली होती की ह्याचं एक डिटेल इन्क्वायरी झाली पाहिजे. त्याचं स्ट्रक्चरही ऑडिट पण पुन्हा एकदा झालं पाहिजे, कारण का मोठी घटना होती. त्यामुळे असे जेव्हा मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स होतात त्याचं पहिलं सुरक्षितता हेच केंद्रबिंदू असलं पाहिजे. महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने विधान केलेलं आहे, अपमान सोडणार नाही, हे जे शब्द आहेत, तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही मला आश्चर्य वाटलं कारण काही मुख्यमंत्र्यांची स्टाईल नाही आहे. एक तर ते हिंदीत का बोलले हे मला कळलं नाही आणि हिंदीत बोलले ही चांगली गोष्ट आहे, देशाला ते भाषण ऐकायला मिळालं. पण मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी ते भाषण हिंदीत का केलं. आणि दुसरी गोष्ट मला आश्चर्य वाटली की नॉर्मली महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री अशी भाषा वापरत नाहीत. त्याच्यामुळे मलाही जरा आश्चर्य वाटलं ते काही शब्दात. महाराष्ट्र कर्नाटकाच्या बॉर्डरचा इश्यू आहे. तिथे जर हे बघितलं तर आताच रिसेंटली कर्नाटकाच्या दौऱ्यावर DK शिवकुमार जेव्हा बेलगामात गेलेले तेव्हा त्यांनी हे सांगितलं की महाजन आयोग हा अंतिम निर्णय आहे. म्हणजेच बेळगाव हा कर्नाटकाचा पाठ आहे, महाराष्ट्राचा पाठ आहे. त्यांना जे वाटत असेल ते त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावं. आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्ष बैठकीत एका मताने आपण जे पास केलं ते आपल्याला मान्य आहे. त्यांच्या मुख्यमंत्र्याला जे वाटतं ते त्यांनी बोलावं. आम्हाला माहिती आहे आम्हाला काय पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट आहे.